नाशिकच्या सिन्नरमधील 1500 क्विंटल कांद्याचं मात्र नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। दुश्मनांवर सुद्धा अशी वेळ येऊ नये, शेतकऱ्यांनी आता यावरती उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आहे। पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुश्मनांवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी प्रतिक्रिया, आता अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी। पाऊस एकदम धगफुटीसारखं पाऊस होता आणि पाणी म्हणजे असं समजा का प्रत्येक शेतकऱ्याच्या कांद्या खालून पाणी निघून गेलं। माझ्या स्वतःचंच 1500 क्विंटल कांद्याचं नुकसान झालेलं आहे। बाकीचं तर काय काय वाहून गेलं तिथं आज कळेल जेव्हा आम्ही बघायला जाऊ तेव्हा। पण ही वेळ अशी दुश्मनावर पण येऊ नये इतकं भयानक कालचं दृश्य होतं। आणि पाऊस म्हणजे गेल्या 50 वर्षात जो पडला नाही असा पाऊस काल पडलेला होता। आमच्या फार्म हाऊसमधनं कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी वाहत होतं। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकच्या लासलगाव, मनमाड, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून सलग होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका हा कांद्याला बसला। पावसामुळे खळ्यावर काढून ठेवलेला आणि चाळीत साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा हा खराब झाल्यामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांची। आम्ही 5 ते 6 एकर कांद्याची लागवड केली होती आणि 500 ते 600 क्विंटलचं उत्पादन आम्हाला बऱ्यापैकी झालं। परंतु सततच्या पावसाने 15 दिवसापासून पाऊस चालला, सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं। 70% कांदा हा पूर्ण खराब झाला आणि 10% राहिलेला तो प्रतिवारी करून आम्ही मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आमच्या लहान मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या नुकसानीचा पंचनामा करून 2000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे।